या राणी, बसा. मासिव्ह कार्डियक फेल्युअर, हे डेथ सर्टिफिकेट. आजोबा, तुम्ही मुला मुलींना कळवलंयत का? त्यांच्या मुलाचा फोन लागत नाहीये. अहो राणे, आत्ता अमेरिकेत रात्रीचे 12:30 वाजले असतील, त्यामुळे कदाचित लागत नसेल. मी अमेरिकेत फोन करण्याचा प्रयत्न केला मगाशी. फोन काही लागला नाही. रात्रीचे 12:30 वाजले असतील तिकडे. माझ्या मुलीचा नंबर आहे का तुमच्या रजिस्टरमध्ये? हो, ती बँगलोरला असते ना, आणि तिथे आता दिवसच असेल. त्यांनाही फोन लावला होता मी, पण उचलला नाही त्यांनी. उचलला नाही? हा, ती डॉक्टर आहे ना, कदाचित ती ऑपरेशन मध्ये वगैरे बिझी असेल. मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. सांभाळून जा रे, काळजी घे स्वतःची. चला, केदारला अमेरिकेला पाठवायचं स्वप्न एकदाच पूर्ण झालं. हो ना, खरंच. काय ग, केदार अमेरिकेहून येईल ना परत? म्हणजे काय, माझ्याशिवाय तो राहूच शकत नाही. तेही खरंच. लाडका आहे माझा. म्हणजे काय, बघतोय की एवढी वर्ष. अमेरिका जवळ आहे का? पण येईल तो, नक्की येईल. फक्त फोन तेवढा लागला पाहिजे. आणि गौरी तर बँगलोरलाच आहे. 2 तासात येईल ती विमानाने. आईवर खूप जीव आहे तिचा. आई, तुझी मुलगी आज डॉक्टर झाली. अरे वा, चला, म्हातारपणी आजारपणाची काळजी मिटली. बाबा, हम्म, बाबा, तुम्ही माझ्या शिक्षणासाठी हे घर गहाण ठेवलं. आज तसं चीज झालं बाबा. बस. अगं, घर काय कधीही सोडवता येईल. आता तू डॉक्टर झाली आहेस, केदारही अमेरिकेला गेलाय. आता अशी 10 घरं घेऊ आपण, काय? अग्नी द्यायला तरी येईल का तो? हॅलो, केदार काळे बोलतायत का? नमस्कार, मी भारतातून वानप्रस्थ वृद्धाश्रमाचा केअरटेकर राणे बोलतोय. अहो, ही वेळ आहे का फोन करायची? सॉरी टू से मिस्टर केदार, बट युअर मदर इज नो मोर. व्हॉट? मी 10 मिनिटात फोन करतो. काय झालं? बोल ना. गौरी, काय झालंय? आत्ताच वृद्धाश्रमातून फोन आला होता. आई गेली, आपल्याला निघावं लागेल. तू शांत हो. आता आपल्याला 2 इमर्जन्सी ऑपरेशनसाठी जायचंय, आणि ह्या क्षणी आपण तिथे जाणार आहोत. पण आई, गौरी, तू एक डॉक्टर आहेस. थिंक प्रॅक्टिकली.
केदार, हे सगळं खरं आहे, पण तू तिथे जाऊन करणार कायस? अँड इट्स नॉट प्रॅक्टिकल. कळतंय का? बाबा, माझं बोलणं झालं तुमच्या मुलाशी. त्यांना प्रॅक्टिकली इथे येणं काही शक्य नाहीये. पण मुलगा म्हणाला, मी पैसे पाठवून देतो, सगळी कार्य व्यवस्थित करा. मुलीलाही दुःख झालं, पण निघूया. बाबा, मी आहे ना.